संतोष देशमुख यांची हत्या होऊन बरेचसे दिवस उलटले आहे आणि आज जे 7 आरोपी होते त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांनी मनोज जरांगे पाटील आणि जे धस आहेत सुरेश धस यांनी देखील टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की ज्या व्यक्तीवर 302 आहे आणि जे खंडणीचे आरोपी आहेत सर्वांना सरसकट आतमध्ये घ्या, सर्वांवर मकोका लावा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर संदीप क्षीरसागर यांनी देखील म्हटलं आहे, लवकरात लवकर आम्ही सांगतोय की मकोका हा जे 302चे आरोपी आहेत, खंडणीचे आरोपी आहेत यांच्यावर पण लागला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे. त्याचबरोबर सुरेश धस यांनी म्हटलं आहे की मला सगळं कोणाचं काय नाही सगळं काही माहीत आहे. पीक विम्याचं पण घोटाळा केला ते पण काहीच नाही. तिथले अधिकारीच भ्रष्ट आहे असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे. त्यांनी अजून एक म्हटलं आहे की खालून बॅग जाते काय असा देखील आरोप सुरेश धस यांनी केला आहे. आज जे सुरेश धस जे संतोष देशमुख आहे यांचे जे आरोपी आहेत या 7 आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. आता मुख्य जो आरोपी आहे ज्यावर कुठलाही गुन्हा नाही असा वाल्मिक कराड असं बोलण्यात येत आहे की वाल्मिक कराड यांचे हे त्या प्रकरणातील आरोपी नाही आहे. पण सर्वांची मागणी एकच आहे, वाल्मिक कराडला वर मकोका लागला पाहिजे.